अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर आता एसआयटीच्या रडारवर आले आहेत। मात्र अजूनही रुपाली चाकणकर यांचा तोरा कायम पाहायला मिळतोय, कारण चाकणकर यांची एसआयटी चौकशीला दांडी पाहायला मिळाली। काल प्रकृतीचं कारण देत चौकशीला हजर राहण्यास नकार दिल्याचं कळतंय। त्यामुळे आज तरी चाकणकरांची चौकशी होणार का आणि चाकणकर आणखी अडकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि शिवनिका ट्रस्ट प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं चाकणकर यांना पाचारण केलं होतं। मात्र प्रकृतीचं कारण आणि प्रवासातील अडचणी सांगत रुपाली चाकणकर चौकशीला हजर राहिल्या नाही। या भूमिकेमुळे आता एसआयटी पुढील काय पाऊल उचलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात गाजत असलेल्या अशोक खरात या भोंदूबाबाच्या प्रकरणानं राजकीय वळण घेतलंय। खरात यांनी अध्यात्माच्या नावाखाली शेकडो भाविकांची फसवणूक केल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा आरोप आहे। या तपासादरम्यान पोलिसांना शिवनिका चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची माहिती मिळाली। धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकर या 2017 ते 2024 या काळात या ट्रस्टमध्ये महत्त्वाच्या पदावर म्हणजेच विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या। एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आर्थिक व्यवहार झालेत। या व्यवहारांवर कोणाच्या स्वाक्षऱ्या होत्या आणि हा पैसा नेमका कुठे वळवण्यात आला याचा तपास करण्यासाठी चाकणकर यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। नाशिक एसआयटीनं रुपाली चाकणकर यांना 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले। सकाळपासून नाशिक पोलीस आयुक्तालयाबाहेर प्रसार माध्यमांची मोठी गर्दी आहे। मात्र चाकणकर यांच्या वकिलांनी एसआयटी कार्यालयात पोहोचून एक पत्र सादर केले। या पत्रात त्यांनी नमूद केलंय की रुपाली चाकणकर यांची प्रकृती सध्या ठीक नाही। त्या एक महिला असून पुण्यातून नाशिक पर्यंतचा एवढा लांबचा प्रवास करणं त्यांना सध्या शक्य नाही। तपासात पूर्ण सहकार्य करण्याची त्यांची तयारी आहे। मात्र त्यांना आजच्या चौकशीतून सवलत मिळावी। चाकणकरांच्या या कारणानंतर आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। आधी खरातकडे जाताना त्याचे पाय धुताना चाकणकरांना प्रवासाच्या अडचणी आल्या नाहीत का? आपण महिला आहोत एवढंच नाही तर आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष आहोत, अशा भोंदूबाबाचे पाय कसे धुवावेत हे चाकणकरांना आधी कळलं नाही का? या प्रकरणाची व्याप्ती वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली। काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं। सत्तेत असूनही एका नेत्याची अशा गंभीर प्रकरणात चौकशी होणं हे सरकारसाठी डोकेदुखी ठरतंय। रुपाली चाकणकर यांनी पहिल्या समन्सला दांडी मारल्यामुळे तपास यंत्रणा आता आक्रमक पवित्र्यात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार एसआयटी आता इतर पर्यायांचा विचार करतंय। कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना पुन्हा एकदा हजर राहण्यासाठी दुसरं समन्स बजावलं जाईल। जर त्या नाशिकला येऊ शकत नसतील तर एसआयटीचं एक पथक पुण्यात जाऊन त्यांचा जबाब नोंदवू शकतं। ट्रस्टच्या बँक खात्यांची फॉरेन्सिक ऑडिट सुरू असून त्यात चाकणकर यांच्या नावाचा थेट संबंध आढळल्यास त्यांच्या अडचणी अधिक वाढू शकतात। रुपाली चाकणकर यांनी चौकशीला दांडी मारल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। जर त्यांनी काहीच चुकीचं केलं नसेल तर त्या तपासाला का घाबरतायत? प्रकृतीचं कारण देऊन पळ काढणं हे संशयास्पद आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं ही कारवाई राजकीय सूडबुद्धीनं केली जात असल्याचा आरोप फेटाळून लावला असून कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही अशी सावध भूमिका घेतली आहे। अशोक खरात आणि शिवनिका ट्रस्ट हे प्रकरण केवळ फसवणुकीचं नसून त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे। रुपाली चाकणकर यांचा जबाब या प्रकरणातील अनेक मास्टरमाइंडचे चेहरे समोर आणू शकतो। आता येत्या 48 तासात एसआयटी त्यांना पुन्हा कधी बोलावते आणि चाकणकर कायदेशीर लढाई कशी लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र चाकणकर चौकशीपासून पळ काढतायत, त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवलंय। विरोधकांनी त्यांच्या विरोधात वॉरंट काढून या प्रकरणात त्यांनाही आरोपी करण्याची आणि चाकणकरांना अटक करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष हे तपास यंत्रणांच्या पुढील भूमिकेकडे लागलंय।